राजुरी येथील गट क्रमांक 207/1 या ग्रामपंचायत मालकीच्या पाझर तलाव म्हणून नोंद असलेल्या गटामधून गेल्या 8 दिवसापासून मुरुमाचे अवैध उत्खनन करत 4 ते 5 हायवा डंपरच्या साहाय्यानं मुरुम वाहतूक केली जात आहे। राजुरी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या साठवण तलावाच्या कामासाठी मुरुम दिला जात आहे। जलजीवन मिशनच्या कामास आमचा विरोध नाही, गावाचा विकास झाला पाहिजे, परंतु जलजीवनच्या कामासाठी जो निधी उपलब्ध झाला त्याचं काय? जलजीवनच्या नावाखाली सदर मुरुम दुसरीकडे विकला तर जात नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। ग्रामपंचायत मालकीची जर जागा असेल तर मुरुम उत्खनन केल्याने यात ग्रामपंचायतचा काय फायदा? सोबतच ग्रामपंचायतने मुरुम उत्खननास परवानगी कशी दिली, याबाबत महसूल प्रशासनास कळवलं आहे की नाही, तर या मुरुमाची रॉयल्टी भरली की नाही, याविषयी सविस्तर माहिती ठेकेदार देत नसल्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत। परवानगी आणि रॉयल्टीचे पेपर आम्हाला दाखवा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। ज्या 4 ते 5 डंपरच्या साहाय्याने मुरुम वाहतूक केली जात आहे त्यांची माहिती महसूल प्रशासनाला आहे का, हा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे। तर या उत्खननाबाबत महसूल प्रशासनास विचारणा केली असता सदर जलजीवनाच्या शासकीय कामातील अभियंता हे काम झाल्यावर MBA रेकॉर्ड तयार करतात व त्यानुसार बिलामधून सदर विभाग रॉयल्टी कपात करून घेते, अशी माहिती तालुक्याचे तहसीलदार यांनी दिली। तर ग्रामसेवक यांच्याशी विचारणा केली असता गट क्रमांक 259 मधून वरिष्ठांच्या सशर्त परवानगीने मुरुम उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली असल्याचं सांगण्यात आलं आहे। जर या कामामध्ये अनियमितता असेल तर संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत आणि या प्रकरणामध्ये सामील असलेल्या नागरिकांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। तर या प्रकरणी स्थानिक नागरिक तुषार लाडगे व शौकत पठाण यांनी अधिक सांगितलंय। ही संबंधित जमीन राजुरी ग्रामपंचायतचा पाझर तलाव या नावानं हिचा उतारा निघतो। मागील 6 दिवसापासून इथं मुरुमाची वाहतूक चालू आहे 5-6 डंपरच्या सहाय्याने। तर आमची त्या ठेकेदारास मागणी एवढीच होती, सरपंचास पण मागणी होती का बाबा यांनी किती ब्राचची रॉयल्टी काढली, त्या ब्राचची रॉयल्टी आम्हाला दाखवा का बा किती ब्राचची, तेवढी तुम्ही कायदेशीर उचला। पण ते आम्हाला रॉयल्टी दाखवत नाही। सरपंच आमचा फोन उचलत नाही, तलाठी भाऊसाहेबाला फोन लावला, तिने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला। संबंधित ठेकेदार पण आम्हाला काय आकडेवारी देत नाही। तर माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण जागेची मोजणी व्हा आणि इथून किती मुरुम उचलला आणि रॉयल्टी कितीची त्याच्यानुसार गणित व्हा आणि जर बेकायदा जर काही मुरुम इथून उचलेला असेल तर संबंधितवर कारवाई व्हा, जी सरकारी कारवाई असेल त्यानुसार सरकारी नियमानुसार त्यांच्यावर कारवाई व्हा, एवढी आमची मागणी। मागील आता कालपासून आम्ही इकडे चक्र आणतोय, त्यांना विचारतोय, पण संबंधित कोणताही ठेकेदार आम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासक उत्तर देत नाही। आमचं मागणी एवढीच आहे, तुम्ही जेवढं तुमच्या रॉयल्टी भरली तेवढा मुरुम उचलावा, जर उचलला त्याच्यापेक्षा जास्त उचलेला असेल तर यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई व्हा, एवढीच मागणी आमची। नमस्कार, मी पठाण शौकत राजुरीचा रहिवासी असून आज राजुरी गावातील पाझर तलाव 207/1 गट नंबरमधून पाझर तलावातून जे 6 दिवस झाले मुरुमाच्या खेपा चालू आहे, त्यांना वारंवार आम्ही मागणी केली, ग्रामपंचायतला सुद्धा मागणी केली का तुम्ही किती ब्रासचं इथं त्यांना टेंडर दिलेलं आहे। त्यानंतर ठेकेदारांना विचारलं तर ते काही सांगायला आम्हाला तयार नाही। याबद्दल सरकारची जी नुकसान होत आहे किंवा हे तळ्यातून जे मुरुम अतिरिक्त उचललं जात आहे याची रॉयल्टी कोण भरणार, ठेकेदारांना विचारून ते विडवाडवीचे उत्तर देत आहे। काल तलाठी भाऊसाहेबांना फोन केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल लागला आहे। त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली असता ग्रामपंचायत याबद्दल काहीच सांगायला तयार नाही। जी रॉयल्टी असेल, आमचं म्हणणं एवढंच आहे का राजुरी गावाच्या ग्रामपंचायतीला जो कर भेटणार आहे या माध्यमातून तो पुरेसा भेटावा, यामुळं आम्ही याच्या विरुद्ध आवाज उठवत आहे। तरी यावर सदर तहसीलदार साहेब किंवा कलेक्टर साहेब यांना आम्ही तसा निवेदन देणार आहे आणि याच्यावर पाहिजे तशी कारवाई न झाल्यास आम्ही स्वतः उपोषणाला बसून याचा निषेध करत आहे सध्या। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहता।